सन 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यामध्ये प्रचंड उलथापालथ सुरू झाली। मुघलांच्या निशाण्यावर सर्वात आधी होता स्वराज्याची राजधानी असणारा श्रीमान रायगड किल्ला। छत्रपती शिवरायांच्या काळात स्वराज्याचे चीफ इंजिनियर हिरोजी इंदुलकर होते। त्यांनी किल्ले रायगडावरती 1656 ते 1670 या 14 वर्षाच्या काळात त्यांनी जवळपास 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या। पक्क्या सागवानी लाकडातील आलिशान राजदरबार, छत्रपतींचा सुसज्ज महाल, राजसदर, पालखी दरवाजा, राण्यांचे महाल, धान्य कोठार, मेना दरवाजा, बाजारपेठ अशा जवळपास 350च्या आसपास अशा भव्य दिव्य वास्तू त्या काळी रायगडावर होत्या। गडावरील बांधकाम इतकं भव्य दिव्य असेल की महाराजांचा रायगड किल्ला हा जणू त्या काळी धर्तीवरचा स्वर्गच वाटत असेल। शंभूराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येशूबाईंनी तब्बल 8 महिने रायगड किल्ला झुंजत ठेवला, पण अखेर फंदफितुरीमुळे बलाढ्य रायगड किल्ला हा मुघलांच्या हाती गेला। याच रायगडाने स्वराज्याचे कित्येक विजय जल्लोष पाहिले होते। ह्याच रायगडावर शिवाजी महाराज हे स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून 32 मानाच्या सुवर्ण सिंहासनावरती बसले होते। बुलंदानी बळकट असलेल्या याच रायगडानं आपलं स्वराज्य कित्येक वर्ष सांभाळलं होतं। याच रायगडावर विसावलेल्या आपल्या राजानं मुघलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं आणि म्हणूनच रायगड किल्ला ताब्यात आल्यानंतर मुघलांनी इथे प्रचंड विध्वंस केला। त्यांनी गडावरील अनेक इमारतींची तोडफोड केली, अनेक इमारतींचा नाश केला। जगदीश्वराचं मंदिर फोडण्याचाही त्या काळी प्रयत्न झाला। हे आपल्याला तेथील नंदी पाहून समजून येते। छत्रपतींचं 32 मानांचं सुवर्ण सिंहासन हे रायगडावरून एकाएकी गायब झालं। यवनांच्या तावडीत सापडलेला छत्रपती शिवरायांचा रायगड कालांतराने मराठ्यांनी आपला लढाऊ बाणा दाखवत पुन्हा एकदा ताब्यात घेतला। आता तरी रायगड स्वराज्यात मोकळा श्वास घेईल असे वाटत असतानाच पेशव्यांच्या कालखंडात इंग्रजांनी मोठे युद्ध करून रायगड किल्ला ताब्यात घेतला। त्यावेळी इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात रायगडावर तोफगोळे टाकले। त्या तोफगोळ्यांच्या माऱ्यानं रायगडाचे बुलंद आणि बळकट बुरुज ढासळू लागले होते। परकीय गिधडांनी टाकलेल्या तोफगोळ्याचे कित्येक घाव याच रायगडाने झेलले। साधारणतः 1818च्या दरम्यान ब्रिटिशांनी भारतातील कित्येक किल्ले आपल्या ताब्यात घेतले। याच सुमारास किल्ले रायगडावरती भली मोठी आग लागली। अनेकांच्या मते या परकीय गिधडांनीच आपल्या राजाचा रायगड उद्ध्वस्त करण्यासाठी ही आग मुद्दाम लावली होती। ही आग इतकी भयंकर होती की धर्तीवरच्या स्वर्गातून धुरांचे लोट निघू लागले। महाराजांनी आणि त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांनी राजधानी म्हणून सजवलेला हा रायगड किल्ला आगीच्या विळख्यात सापडला, ज्यामुळे किल्ल्यावरील अनेक घरे उद्ध्वस्त झाली। किल्ले रायगडावरील सर्व महत्त्वाच्या इमारती ह्या पक्क्या सागवानाच्या लाकडापासून बांधलेल्या असल्यामुळे त्या सर्व आगीमध्ये जळून खाक झाल्या। ही आग इतकी भयंकर होती की रायगड तब्बल सलग 12 दिवस आगीच्या विळख्यात जळत होता। यावरून एका गोष्टीचा निश्चितपणे अंदाज येईल की रायगड सलग 12 दिवस जळत होता, म्हणजे रायगड त्या काळी खरंच किती भव्य आणि दिव्य असेल। 350 वर्षानंतर कोणीही काही म्हणो, पण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला हा रायगड किल्ला जर मुघलांनी उद्ध्वस्त केला नसता आणि ब्रिटिशांनी जाळून टाकला नसता, तर माझ्या मते आज महाराजांचा रायगड किल्ला हा जगातील 7 आश्चर्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असला असता। तर मंडळी, तुम्हाला पण आजच्या काळात जर खरंच स्वर्ग बघायचा असेल तर एकदा रायगडावर नक्की जाऊन या। मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये एकदा जय शिवराय नक्की लिहा। जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।